बघूयात आता आज दिवसभरात चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर काय घडलं, त्या रात्री काय घडलं ते आधी बघूयात। तर अत्याचार पीडित चिमुकलीचे पालक हे पोलीस स्टेशनमध्ये त्या रात्री गेले होते। पोलिसांनी रात्री 12 वाजेपर्यंत पालकांना बसवून ठेवलं, त्यांची तक्रार घेतली नाही। तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात खरं तर आवाज उठवला। पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली, म्हणजे मनसेनं मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली। तोपर्यंत 12 तास उलटून गेले होते आणि एकंदरीतच पोलिसांवर या तपासात दिरंगाईचा आरोप करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणादरम्यान आमचे प्रतिनिधी, म्हणजे जेव्हा पोलीस स्टेशनला पालक गेले त्यावेळेला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड त्यांच्या सोबत उपस्थित होते। 7 तास ते तिथे थांबून होते। बघूया गणेश गायकवाड यांना काय दिसलं, त्यांनी घेतलेला आढावा। शहरातील अतिशय एक नामांकित शाळा आहे आणि या नामांकित शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आलेले आहेत। सध्या बदलापूर पोलीस स्थानकात आपण आहोत। विशेष धक्कादायक बाब अशी आहे की ह्या पीडित ज्या मुली आहेत त्यांचं कुटुंब आहे ते 12 वाजता दुपारी या ठिकाणी आलं होतं। त्याआधी त्या मनसेच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटले होते आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले दुपारी 12 वाजता आणि जवळजवळ रात्री मध्यरात्री 12:30 झाले। त्यानंतर ही FIR दाखल झालेली आहे। त्याच्यामुळे जवळजवळ 12 तासांचा अवधी पोलिसांना या संवेदनशील घटनेमध्ये का लागला असा सवाल उपस्थित केला जातोय आणि मनसेचे पदाधिकारी यामध्ये जर नसते तर निश्चितच त्या सर्वसामान्य कुटुंबाची कोणतीही फिर्याद पोलिसांनी दाखल करून घेतली नसती असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे। मात्र आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळून आरोपीला तात्काळ अटक करावा अशा प्रकारची मागणी मनसेकडनं केली जाते। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर।